नमस्कार. नर्सिंग गुरु किल्लीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ॲडमिशनबद्दल. 2022-23ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर मुंबई येथे. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही आहे मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ MPH, जे ॲफिलिएटेड आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस MUHS नाशिक ह्यासाठी. दुसरं आहे डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर PGDCHC आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट PGDHM. हे सर्व जे इन्स्टिट्यूट्स आहे त्याच्यासाठी हे सर्व विविध जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी जे ॲडमिशन्स आहेत ते सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर मग तिसरं त्यांनी दिलेले आहेत की काही स्किल बेस्ड ट्रेनिंग कोर्सेस पण आहेत, जसे की डिप्लोमा इन सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर, डायबिटीस एज्युकेटर, होम हेल्थ एड, जनरल ड्युटी असिस्टंट, फर्स्ट रिस्पॉन्डर. ह्या सर्व कोर्सेस जे आहेत ते NIPHTR ह्यांच्या गाईडलाईन्सनुसार करण्यात येत आहेत. आता NIPHTR काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च. सो ही सर्व ॲडव्हर्टाइजमेंटची व्यवस्थित डिटेलमध्ये जी वेबसाईट आहे ती आहे www.fwtrc.gov.in. आणि त्यांचे नोटिफिकेशन जे आहेत ते आलेले आहेत आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता व्यवस्थित तर तुम्ही इथे बघू शकता. सगळ्यात पहिला जो कोर्स आहे तो आहे मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ MPH. आता ह्यासाठी क्वालिफिकेशन काय गरजेचं आहे तर ग्रॅज्युएट्स इन मेडिकल, डेंटल, आयुष अँड नर्सिंग, म्हणजे MBBS झालेले, BDS झालेले किंवा आयुष म्हणजे युनानी किंवा आयुर्वेदिक असं कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन असेल. त्याशिवाय तुमचं नर्सिंग हे बेसिक जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही ह्या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. वयाची मर्यादा जी आहे ती आहे कमीत कमी 21 वर्ष आणि ह्यासाठी टोटल 10 सीट्स अवेलेबल आहेत. या कोर्सचं जे ड्युरेशन आहे, ह्या कोर्सचं ड्युरेशन आहे 2 वर्ष. 2 वर्षांसाठी हा फुल टर्म म्हणजे रेग्युलर कोर्स आहे. दुसरा कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. पुढील कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन कम्युनिटी हेल्थ केअर अर्थात PGDCHC. हा कोर्स कोण करू शकतं? ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांचं UGC रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून मुळात ग्रॅज्युएशन झालं. UGC काय तर इट इज युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू आर हॅव्हिंग आयुष, अलाइड हेल्थ सायन्सेस, BSc कम्युनिटी हेल्थ. सो हा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जो आहे त्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे ज्यांच्याकडे आयुषमधून ज्यांनी डिग्री घेतलेली आहे किंवा अलाइड हेल्थ सायन्सेस म्हणजे इतर हेल्थ सायन्सेस असतील, त्याच्यामध्ये मग बायोमेडिकल टेक्नॉलॉजी असेल किंवा बायोसायन्सेस असतील किंवा मेडिकल क्षेत्रामधून घेतलेली असेल. त्याच्यानंतर BSc नर्सिंग असेल, GNM असेल, ह्या सगळ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर जे आयुषचे प्रॅक्टिशनर असतील किंवा LHV म्हणजे लेडी हेल्थ व्हिजिटर असतील, स्टाफ नर्स म्हणून काम करत असतील, PH म्हणजे पब्लिक हेल्थ नर्स म्हणून काम करत असतील, त्या सगळ्यांना जे ऑलरेडी ह्या पोस्टवर काम करत आहे त्यांना ह्या पोस्टचा अनुभव असतो, कम्युनिटीचा अनुभव असतो, म्हणून प्राधान्य जे आहे ह्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे ही खूपच उत्तम संधी आहे की ज्यांना कम्युनिटी हेल्थमध्ये आपलं करिअर करायचं आहे, जे आधीच म्हणजे पहिल्यापासूनच ह्यामध्ये कार्यरत आहे आणि पुढे त्यांना भविष्यातसुद्धा ह्याच्यामध्येच कार्य करायचं असेल त्यांच्यासाठी ही खूप उत्तम संधी आहे. त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा. आता ह्या कोर्ससाठी बघा वयोमर्यादा पण जास्त आहे. या कोर्ससाठी वयोमर्यादासुद्धा त्यांनी दिलेली ती जास्त आहे. 40 वर्षापर्यंत जी व्यक्ती असेल ती ह्या कोर्ससाठी अप्लाय करू शकते आणि 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे अशा कॅन्डिडेटसाठी ज्यांचं SC ST किंवा OBC हे जे आहेत त्यांना रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे वयासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे बघा SC STसाठी तर रिलॅक्सेशन आहे आणि 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे OBCच्या कॅन्डिडेट्ससाठी. टोटल 30 जागा आहेत आणि हा 1 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर पुढील कोर्स आहे डिप्लोमा कोर्स इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन DHPE. ह्यासाठी काय आहे तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन हवं आहे इतर कोर्सेसप्रमाणेच. त्याच्यानंतर प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे? ज्यांनी आयुष, अलाइड हेल्थ सायन्सेस, वेलफेअर, नर्सिंग किंवा पॅरामेडिकल फील्ड ह्यातला कुठल्याही क्षेत्रामधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांना अनुभव आहे, त्यांना या कोर्ससाठी प्राधान्य दिलं झालं आहे. बघा हा कोर्स काय आहे तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला हेल्थ प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत.
त्यामुळे ऑफकोर्स जे पण नर्स एज्युकेटर्स असतील किंवा ज्यांना जास्त कार्यानुभव असेल टीचिंग फील्डचा, क्लिनिकल फील्डचा, ह्या सगळ्यांनाच खूप छान संधी इथे मिळू शकते. कारण इथे हेल्थ प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज म्हणजे स्कूल हेल्थ प्रोग्राम येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ सेक्टर्समध्ये विविध ॲक्टिव्हिटीज असतील, मेडिकल कॅम्प असतील, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासक्रम असणार आहे. 1 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे आणि त्यासाठी टोटल 30 जागा आहेत. आता हे सगळे कोर्सेस जे आपण वरील 4 कोर्सेस पाहिले आहेत ते सर्व कोर्सेस कशासाठी आहेत तर त्यांना कमीत कमी आपण बघितलं GNM किंवा BSc नर्सिंग असणं आवश्यक आहेत. जर तुम्हाला तुमचा कार्यानुभव असेल, क्लिनिकल एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अजून जास्त प्राधान्य यामध्ये दिलं जातं. पण काही जे कोर्सेस आहेत ते स्किल बेस्ड कोर्सेस आहेत, ते आपण स्क्रीनवर बघू शकतो. हे जे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत ते कसे आहेत तर सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर हा पहिला कोर्स आहे. ह्याच्यामध्ये कमीत कमी 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा आहे 18 ते 30. सो ज्यांचं डायरेक्टली 12वी झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी डायरेक्टली संधी आहे की तुम्ही सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून काम करू शकता. आता सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर ह्याचा अर्थ काय होतो तर थोडक्यात मी सांगते की हॉस्पिटल किंवा कम्युनिटी ह्या एरियामध्ये तुम्हाला जे काय बोलतात त्याला मेडिकल हेल्प करणारे कामगार असतात, ठीक आहे, त्यांच्यावर देखरेख करणारी एक व्यक्ती आहे जिने इन्फेक्शन कंट्रोल किंवा क्वालिटी कंट्रोल मॅनेजमेंट हे सगळं तिच्या अखत्यारीत येतं आणि ते जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर तुम्हाला देखरेख करायची असते, व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं, त्याचा रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला वरिष्ठांना द्यायचा असतो. अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका ही ह्या सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरकडे असते आणि त्यासाठी सुद्धा 30 सीट्स आहे आणि हा संपूर्ण 1 वर्षाचा कोर्स आहे. दुसरा कोर्स आहे डायबिटीस एज्युकेटर. डायबिटीस एज्युकेटर हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, नर्सिंग, फार्मॅकोलॉजी, ऑक्युपेशनल किंवा फिजिओथेरपी अशा कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते हा कोर्स करू शकतात. वयोमर्यादा 22 कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त जी व्यक्ती आहे ती ह्या कोर्ससाठी अप्लाय करू शकते. टोटल 20 जागा आहेत आणि हा कोर्स जो आहे तो 3 महिन्याचा आहे. ह्या कोर्स जो आहे तो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अवेलेबल आहे. होम हेल्थ एड हा जो कोर्स आहे या कोर्ससाठी 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष आहे आणि सीट्स किती आहेत तर 20 आणि 4 महिन्याचा हा कोर्स आहे, ठीक आहे. आता होम हेल्थ एड हा कोर्स जो आहे तो तुम्ही जसं आपल्याकडे प्रायव्हेट हेल्थ नर्सिंग जे आहेत त्याच्या जवळपास जाऊ शकतो. पण अगेन प्रायव्हेट हेल्थ नर्सिंगसाठी ANM हा कोर्स असतो जो प्रॉपर 2 वर्षांचा असतो. त्यामुळे ह्या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण प्रकारे तुम्ही फुल फ्लेज प्रायव्हेट हेल्थ नर्स म्हणून जरी काम करू शकत नसाल तरी जे रुग्ण बेड रिडन आहेत त्यांना म्हणजे तुम्हाला सेवा द्यायची किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांना तुम्हाला सेवा द्यायची असेल किंवा एखादा पेशंट जो आहे ज्याला काही डिझेबिलिटी असेल, जे स्वतःहून काही करू शकत नसतील तर अशा सर्व पेशंटसाठी तुम्ही घरामध्ये त्यांच्या राहून त्यांना तुम्ही हेल्प आउट करू शकतात. सो त्या प्रकारचा हा कोर्स आहे होम हेल्थ एड ज्याचं प्रशिक्षण तुम्हाला 4 महिन्यांमध्ये ह्याचं दिलं जाईल. त्याच्यानंतर आहे जनरल ड्युटी असिस्टंट. हा 12वी सायन्स लोकांसाठी कोर्स आहे. 18 ते 30 वयोमर्यादा आहे आणि 20 सीट्स आहेत. ह्या कोर्स जो आहे तो 6 महिन्यांचा आहे. फर्स्ट रिस्पॉन्डर यामध्ये जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते आहे 8वी पास असणं आहे आवश्यक आणि यासाठी 18 वर्ष आणि त्या वर्षा कोणीही अप्लाय करू शकतं. 20 सीट्स आहेत आणि 4 दिवसांचं ड्युरेशन आहे या कोर्सचं. अशा प्रकारे फर्स्ट रिस्पॉन्डरचा कोर्स आहे. तर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे काय की जेव्हा कधी एखादी कुठली इमर्जन्सी असेल तेव्हा तुम्ही फर्स्ट जी व्यक्ती बघते आणि रिस्पॉन्ड करते त्याला फर्स्ट रिस्पॉन्डर्स असं म्हणतात. सो प्रेफरन्स जे आहे ते मी जसं नमूद केलं त्या कॅटेगरीजना दिलं जाणार आहे. त्याशिवाय कॅन्डिडेट्स ज्यांचं क्वालिफिकेशन आहे या प्रकारचं जे मी मेन्शन केलेलं आहे की ज्यांनी कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन केलेलं असेल अलाइडमधून, नर्सिंगमधून ते हे कोर्स करू शकतात. आणि समजा जर ते लोक रुरल एरियाजमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट्समध्ये जर आधीपासूनच कार्यरत असतील तर त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जाणार आहे ॲडमिशनसाठी. त्याच्यानंतर जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असणार आहे ते मोस्टली इंग्लिशमध्ये हा कोर्स असणार आहे आणि सिलेक्शन कमिटीकडे सर्व अधिकार राहतील सिलेक्शन लिस्ट फायनल करण्याची. हा संपूर्ण कोर्स 1 वर्षाचा असणार आहे आणि ह्या कोर्समध्ये जी एनरोल करायची अंतिम तारीख आहे ती दिनांक 31 मार्च 2022 ही आहे.
त्यानंतर अजून एक कोर्स आहे, कोर्स तो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर. त्याचंसुद्धा खूप डिटेलिंग इथे दिलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन कम्युनिटी हेल्थ केअर हा कोर्स जो आहे हा रेसिडेन्शियल ट्रेनिंग कोर्स आहे, जो ॲफिलिएटेड आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई डीम युनिव्हर्सिटी. सो तुम्हाला आधीच लक्षात येईल की हा कोर्स जो आहे हा रेसिडेन्शियल ट्रेनिंग कोर्स आहे. तिथे राहून तुम्हाला हा कोर्स आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी की ॲडमिशनचा क्रायटेरिया दिलेला आहे. कॅन्डिडेट शुड बी अ ग्रॅज्युएट फ्रॉम UGC युनिव्हर्सिटी. आपण आधीच म्हटलं त्याप्रमाणे की कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे BSc नर्सिंग किंवा अलाइड सायन्सेस, आयुष, नर्सिंग, त्याच्यानंतर GNM कोर्स, कुठलाही कोर्स केला असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर जे कोणी आयुष किंवा LHB लेडी हेल्थ विजिटर, स्टाफ नर्स, पब्लिक हेल्थ नर्स आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे कार्यरत असतील तर त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. या कोर्ससाठी 3 वर्षांचा कार्यानुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर वयाची मर्यादा जी आहे ती 40 वर्ष आहे अप्पर लिमिट, पण SC ST यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि OBCचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. काही सीट जे आहेत ते रिझर्व आहेत इंटरनॅशनल आणि नॉन स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटसाठी. त्याशिवाय जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशनमधून फॉर्म भरत असाल SC ST OBC किंवा डिझेबिलिटी, तर त्या प्रकारचं तुमच्याकडे सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर अगेन प्रेफरन्स दिला जाणार आहे जे कॅन्डिडेट आधीपासूनच काम करतात स्टेट किंवा सेंट्रलमध्ये ज्यांचं कार्य आहे. पुढे त्यांनी फी स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे 3 कोर्सेससाठी. मास्टर्स इन पब्लिक हेल्थ जो हा कोर्स आहे त्यासाठी त्यांनी बघा डिटेलमध्ये दिलेलं आहे. ॲडमिशन फी 3000 रुपये आहे, मेडिकल एक्झामिनेशन फी 500 रुपये. त्याच्यानंतर 2 वर्षाचा कोर्स आहे तर फर्स्ट इयरची जी ट्युशन फी आहे ती 35,000 आहे. कॉम्प्युटरची फी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक शिक्षण दिलं जाईल त्याची जी 1500 आहे. लायब्ररी फी जी आहे ती 1000 आहे. एक्झामिनेशन फी अगेन 500 आहे. अशी टोटल 41,500 अशी ही फर्स्ट इयरची फीज आहे. सेकंड इयरची फीज अगेन ट्युशन फीज 35,000, कम्प्युटर फी 1,500, लायब्ररी फी 1000 रुपीज, एक्झामिनेशन फी 500 आणि डिप्लोमा सर्टिफिकेशनची फी 500. सो अशा प्रकारे 38,500 म्हणजे टोटल कोर्सची फी 80,000 80,000 टोटल कोर्सची फी आहे. त्यानंतर जो दुसरा कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, त्यासाठीची जी फी आहे ती ॲडमिशन फी जी आहे ती एकदाच भरायची असते, ती आहे 3000 रुपये. मेडिकल एक्झामिनेशन फी आहे 500 रुपीज. त्याच्यानंतर फर्स्ट सेमिस्टरची फी आहे ट्युशन फी 8000, कम्प्युटर फी 1000 रुपीज आहे, लायब्ररी फी 1000 रुपीज आहे, एक्झामिनेशन फी 500. सो अशा प्रकारे 14,000 फर्स्ट सेमिस्टरची फी आहे आणि सेमिस्टर 2 त्याची फी आहे ट्युशन फी 8000, कॉम्प्युटर फी 1000, लायब्ररी फी 1000 आणि एक्झामिनेशन फी 500, डिप्लोमा सर्टिफिकेट फी 500. सो अशा प्रकारे ह्याची टोटल 11,000 होतात सेकंड सेमिस्टरचे. तर हा 1 वर्षाचा कोर्स आहे जो 2 सेमिस्टर म्हणजे 2 6माही परीक्षांमध्ये आहे आणि टोटल कोर्सची फी आहे 25,000 म्हणजे 25,000 रुपये. ठीक आहे. आधी हे जे फीज स्ट्रक्चर दिलेलं आहे हे इंडियन कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. हे जे फी स्ट्रक्चर आहे ते इंडियन कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. पुढील जे कोर्सेस आहेत ते म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन कम्युनिटी हेल्थ केअर. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा ही जी फीज आहे ती सेमिस्टर 1 आणि 2 प्रमाणे दिलेलं आहे. स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्स जे असतील म्हणजे ऑफकोर्स जे डेप्युटेशनवर येत असतील त्यांना ॲडमिशन फी 1000, ट्युशन फी 3000, एक्झामिनेशन फी 500, टोटल 4500 फर्स्ट सेमिस्टरची फी आहे आणि सेकंड सेमिस्टरची जी फी आहे ती 3000 रुपीज आहे. ट्युशन फी 500, एक्झामिनेशन फी आणि टोटल 3500. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 8000 जे आहे ती स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटसाठी टोटल फी आहे. जे नॉन स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी ॲडमिशन फी 1000 रुपीज आहे सेम, ट्युशन फी मात्र 5000 आहे, एक्झामिनेशन फी 500 आहे. अशा प्रकारे टोटल फी जी आहे ती 6500 आहे. त्यानंतर सेकंड सेमिस्टरसाठी जी फी आहे ती आहे ट्युशन फी 5000, एक्झामिनेशन फी 500 आणि टोटल 5500. सो अशा प्रकारे 12,000 जी आहे ती नॉन स्पॉन्सर कॅन्डिडेटसाठी फीज आहे. पुढचा कोर्स आहे डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन. ह्याची फीज आहे स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटसाठी तुम्ही बघू शकता
ॲडमिशन फी 1000 रुपीज, ट्युशन फी 3000 रुपीज, एक्झामिनेशन फी 500 रुपीज. सो टोटल 4500 फर्स्ट सेमिस्टरची. आणि सेकंड सेमिस्टरची फी आहे ट्युशन फी 3000 रुपीज, एक्झामिनेशन फी 500 रुपीज, टोटल 3500. सो अशा प्रकारे 8000 रुपीज हे स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट ज्यांना डेप्युटेशन मिळालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर नॉन स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्स जे आहेत ज्यांना स्वतःहून हा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी ॲडमिशन फी आहे 1000 रुपीज, ट्युशन फी 5000 रुपीज, एक्झामिनेशन फी 500 आणि टोटल आहे 6500. टोटल आहे 6500. त्याच्यानंतर ट्युशन फी 5000, एक्झामिनेशन फी 500 आणि टोटल 5500 सेकंड सेमिस्टरसाठी आहे. अशा प्रकारे ₹12,000 म्हणजे 12,000 रुपये नॉन स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्सला ह्या डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशनसाठी लागतील. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे जे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत त्याचं त्यांनी इंडिव्हिज्युअली दिलेलं आहे की सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरसाठी फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर 2 सेमिस्टरमध्ये परीक्षा असेल. सो फर्स्ट सेमिस्टरचा खर्च साधारणपणे 7,500 रुपये आहे आणि सेकंड सेमिस्टरचा 6,500 रुपये. सो अशा प्रकारे जर तुम्ही बघायला गेलात तर 14,000 रुपये फीज येते ह्याची. त्यानंतर डायबिटीज एज्युकेटर त्यासाठी 4,500 फी आहे, होम हेल्थ एडसाठी 5,500 आणि जनरल ड्युटी असिस्टंटसाठी 7,500 फी आहे. फर्स्ट रिस्पॉन्डरसाठी फी जी आहे ती 1,000 रुपये आहे. परत त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुमचे म्हणजे फील्ड विजिट किंवा तुमच्या असाइनमेंट हे सगळे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला त्या म्हणजे वर्षाप्रमाणे चेंज होतात. त्याचं एकदम डिटेल इथे दिलेलं नाही आहे. पण जो जनरली डाऊट असतो सगळ्यांना की अच्छा हा कोर्स आहे मॅम पण याची फीज किती असणार आहे, तर मला वाटतं की ह्या कोर्सच्या संबंधात तुम्हाला असा काही कुठला डाऊट उरणार नाही कारण यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेलमध्ये फी स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे. त्याशिवाय इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते की जसं आपण आधीच म्हणालो तसं की तुम्हाला आता जे फीज भरायचे आहेत त्या भरण्यापूर्वी तुम्हाला तुमचा ॲडमिशनचा फॉर्म घ्यायला लागेल बरोबर. सो फॉर्म तुम्हाला कुठे अवेलेबल होणार आहे तर www.fwtrc.gov.in ह्या साईटवर मिळेल आणि अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला 200 रुपये फीज भरायची आहे. ठीक आहे. आता हे 200 रुपये फीज SC आणि ST ह्या कॅन्डिडेट्सना भरायचे नाही आहे, ते एक्झॅम्पशन आहेत या फीजपासून. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला 200 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे. आता डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय तर तुम्ही बँकेमध्ये गेलात आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला फी भरायची आहे तर त्यासाठी आम्हाला DD बनवायचं आहे तर तुम्हाला बँकेचे कार्याधिकारी सांगतील. सो तुम्हाला DD जो आहे तो डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च ह्या नावाने तुम्हाला हा DD बनवायचा आहे. आणि हा DD जो आहे तो तुम्ही केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर स्पीड पोस्टने तुम्हाला जो हा फॉर्म जो आहे हा ऑनलाईन भरल्यानंतर ऑफलाईनसुद्धा पाठवून द्यायचा आहे. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST त्यांच्या गव्हर्मेंट रिलॅक्सेशनप्रमाणे गव्हर्मेंट नॉर्म्सप्रमाणे त्यांना वयाची रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याशिवाय मी तुम्हाला इथे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे कोणाला किती रिलॅक्सेशन आहे. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघितलेला असेल तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्यामुळे त्या प्रकारे तुम्हाला रिझर्वेशन मिळेल. त्यानंतर स्टुडंटचे जे एज्युकेशनल टूर असतील किंवा फील्ड विजिट असेल जे काही असेल त्याचे जे चार्जेस आहेत ते स्वतः कॅन्डिडेट्सना भरायला लागतात. त्याचा जो समावेश आहे तो ह्याच्यामध्ये नाही. कारण आपण फी स्ट्रक्चर बघितलं असेल तर तुम्ही लक्ष दिलं असेल की याच्यामध्ये ट्युशन फी, एक्झाम फी, लायब्ररी फी ह्याचाच समावेश केलेला आहे. त्यामुळे असाइनमेंट्स किंवा इतर जो काही खर्च असेल तो तुम्हाला तुमचा करावा लागतो. त्यानंतर कॅन्डिडेटचं सिलेक्शन जे आहे ते ऑफकोर्स एंट्रन्स एक्झाम जे आहे स्क्रीनिंग टेस्ट आहे कॅन्डिडेटची ती होईल आणि त्याच्यानुसार घेतल्या जातील सीट्स. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की अकॉमोडेशन जे काही स्किल बेस्ड प्रोग्राम्स आहे जिकडे तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागेल किंवा इंटर्नशिप आहे जसं आपण काही कोर्सेसमध्ये बघितलं तर तिथे जिकडे राहण्याचा खर्च जो आहे तो तुम्हाला स्वतःच करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बोर्डिंग लॉजिंग फॅसिलिटीज विल बी प्रोव्हाइडेड बाय दिस इन्स्टिट्यूट फॉर इन सर्व्हिस स्पॉन्सर्ड म्हणजे ज्यांचं डेप्युटेशन आहे. आता डेप्युटेशन मी खूप वेळा हा शब्द वापरला सो काही जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते की समजा
तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असाल कम्युनिटी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, पब्लिक किंवा प्रायव्हेट हेल्थ सेक्टरमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या ठिकाणावरून तुम्हाला शिक्षणासाठी पुढे पाठवून दिलं असेल की तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग नंतर पुन्हा त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन करू शकाल, त्याला डेप्युटेशन, इन सर्व्हिस डेप्युटेशन असं म्हटलं जातं. सो ह्यांना स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्स बोलतात. तर हे कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांची राहण्याची जी सोय आहे ती साधारणपणे पनवेल कॅम्पसमध्ये केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर हॉस्टेलचे जे चार्जेस आहेत ते 500 रुपये पर महिने असतील आणि मेस चार्जेस जे आहेत ते त्याप्रमाणे जे डिसाईड झालेले असतील त्याप्रमाणे असतील. आता या सर्व कोर्सेसची लास्ट डेट काय ॲप्लिकेशनची हे नक्की लक्षात घ्या की 31 मार्च 2022 रोजी 22 पूर्वी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आणि जरी इतकं डिटेलिंगमध्ये सर्व ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले असेल तरीसुद्धा जे काही ॲडमिशन शेवटी क्रायटेरिया असेल किंवा घेणं असेल, सीट्स असेल, हे सगळं फायनल डिसिजन ॲडमिशन कमिटीकडे राहील कायम. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या. सो अशा प्रकारे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग रिसर्च मुंबई इथे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती. अतिशय महत्त्वाचे आणि खूप छान अशी ही संधी आहे. या संधीचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट सांगितली त्याच प्रकारे मी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येते जे एज्युकेशनल पर्पज ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच तुमच्या करिअरमध्ये होऊ शकतो. जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही चॅनलचं जे बेल नोटिफिकेशन आहे ते दाबा. ते दाबल्यानंतरच तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओज टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे. सो आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया नर्सिंग गुरुकिल्लीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.